सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरगच्च योगदान देणाऱ्या एका कर्तृत्वशाली व्यक्तिमत्वाचा आज जन्मदिवस आहे. खरं तर जन्मदिवस हा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये येत असतो, परंतु आयुष्याच्या या मोजमापामध्ये काही व्यक्तींचा जन्मदिवस हा विशेष होत असतो. त्याला कारण असतं त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेली कर्तृत्वाची कमाई. आपला वाढदिवस एवढा खास असला पाहिजे, आपलं जगणं एवढं खास असलं पाहिजे की आपल्या जगण्याची आणि आपल्या जन्मदिवसाची लोकांनी दखल घेतली पाहिजे. आणि आदरणीय दादांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असेल जे योगदान दिलेले ते खरोखरच दखल घेण्यासारखे. आदरणीय दादांसारखी कर्तृत्ववान माणसं निश्चितच नव्या पिढीला आदर्शदायी आहेत. दादांच्या सारख्या व्यक्तिमत्वातून नव्या पिढींना बरंच काही शिकण्यासारखं आहे. कोणताही माणूस हा सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला येत नसतो. तो या जगामध्ये जादूची काठी फिरून काही होत नसतं. स्वतःच्या मेहनतीनं आणि परिश्रमानं स्वतःचं विश्व उभं करावं लागत असतं. त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला अशोक दादांसारख्या गौरवजेब घेणाऱ्या व्यक्तिमत्वातलं बघून त्या ठिकाणी कळतं. खरं तर आदरणीय दादांचे अनेक जन्मदिवस आले असतील, भविष्यातही येतील, परंतु आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या राज्याचं, राष्ट्राचं आणि देशाचं भवितव्य ज्या शाळेमध्ये घडत आहे अशा विद्यार्थ्यांच्या पुढे दादांचा वाढदिवस हा निश्चितच आपल्यासाठी प्रेरणा आहे. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं पर्व आहे आणि तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे, त्यामुळे तुमच्या मधला आणि कार्यक्रमाच्या मधला मी वेळ घेणार नाही, कारण एक कीर्तनाचं व्यासपीठ नाही. पण निश्चितच आदरणीय दादांसारख्या व्यक्तिमत्वाची आपल्या सर्वांसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी एक वेगळी ओळख आहे. आणि अशा व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय दादांचं भावी आयुष्य हे निरोगी अशा पद्धतीचं जावं, त्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त हो अशा पद्धतीची मंगल कामना करत आम्ही आमच्या समर्पण आश्रमाच्या वतीने, आमच्या कुटुंबाच्या आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने आदरणीय दादांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण.